तर सध्या महिलांमध्ये असुरक्षितता वाढल्याचं पाहायला मिळतंय। महिलांना बिनधास्त समाजात वावरता यावं यासाठी एक छोटं पॅनिक बटन मशीन एका IT इंजिनियर महिलेनंच तयार केलंय। विशेष म्हणजे हे मशीन तयार करताना या महिलेला तिचा IT इंजिनियर असलेल्या एका मित्रानं मदतही केली आहे। हे छोटंसं पॅनिक बटन मशीन नेमकं कसं काम करतं पाहूयात। देशामध्ये आपल्या दर तासाला 4 रजिस्टर्ड रेप केसेस आहेत। रिस्टार्ट करू? हो दे म्हणजे आता हो दे म्हणजे लॉन्च होणार आहे किंवा काय? आता लॉन्च व्हायच्या मार्गावरती आहे। म्हणजे हे असते त्यांची पोलिसांची सिस्टीम CCTV आता त्या ॲपवर जावा। ॲपवर लोकेशन काय दिसतंय? SMD क्लिप इथे आहे। तुम्हाला आता व्हिडिओ बघितला तुम्ही? नाही, मी त्यांना म्हणायचं दाखवलं. ते कसं काही जण मागतात, मग त्याच्यामुळे ती लिंक आपण टाकून देतो असं आहे। माझी परत गई। लाईट आली ना, लाईट येईपर्यंत राहू द्या तसंच। हे सॅम्पल आहे म्हणून ऍक्च्युली हे इझी असेल। हो हो इझी ठेवलं आम्ही, हे सॅम्पल आहे। म्हणजे बरोबर आहे ना, असंच आहे ना या मोबाईलला। सो याच्यावर मी क्लिक करते असे। अनिका हमारे पास आया विच इज़ अ स्मॉल डिवाइस। तो ये डिवाइस बेसिकली कोई भी महिलाएं अपने पास रख सकती है। और आप बोलते हैं कि हम फ़ोन हम उस ऑन द स्पॉट हम फ़ोन पर, लेकिन फ़ोन बहुत कॉम्प्लिकेटेड होता है। जो ऐप्स एंड एवरीथिंग हम ऐप एक्चुअली रखते नहीं है। जब अगर हमारे पास स्पेसिफिकली डिवाइस होगा, जैसे अभी पुणे का केस हुआ स्वारगेट में, वो महिला डेपो में चली गई, लेकिन उसी टाइम अगर उसने ऑन द स्पॉट कुछ रहता और वहाँ पे वो ये बटन प्रेस करके एटलीस्ट शी वुड हैव गिवन द मैसेजेस। सो ये डिवाइस आपके 10 लोगों को मैसेजेस तो देता ही है, प्लस मैं ये गवर्नमेंट से रिक्वेस्ट करना चाहूँगी कि वो ट्रेन्स में, बसेस में, रिक्शाज में, इवन एवरी वुमेन कैन हैव ये अपने पास रख सकती है। तो ये ऐसा डिवाइसेस जो गवर्नमेंट, पुलिस स्टेशन और उनसे कनेक्टेड हो। आता एक महिला म्हणून तुम्हाला माहिती नाही कधी आणि केव्हा तुमच्यासोबत कोणता क्राईम होईल, गुन्हा होईल, ते किडनॅपिंग, महिलाच असं नाही पण लहान मुलं किंवा सिनियर सिटीजन ह्याच्या देखील ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाचं असतं वेळ। जर मी स्वारगेटचंच एक्झाम्पल घेतलं तर त्या ताई शिकलेली होती, म्हणजे तिला संज्ञान होती ती मुळात, तर तिने जर त्या व्यक्तीस फॉलो करत गेली आणि तिने खिशातच हे अनिका ठेवलं असतं आणि तिने SOS फक्त एक प्रेस केलं असतं, तिच्या घरच्यांना अलर्ट गेला असता। हा अलर्ट फक्त घरच्यांना ह्याच्यासाठी आहे की ती ठरवणार की घरच्यांमध्ये कोणाला हे पाठवायचं आहे। आम्ही ही राईट दिलेली आहे मुळात। आणि जेव्हा हा अलर्ट जातो दर 5 सेकंदाने तुमचं लाईव्ह लोकेशन तुमच्या घरांपर्यंत पोहोचत जातं। दर 5 सेकंदाने तुमचं करंट लोकेशन जात आहे, तर तुम्हाला समजू शकतं की किती वेळ महत्त्वाची आहे त्यावेळेस अलर्ट गेल्यानंतर। आणि महत्त्वाचं म्हणजे बाहेरच पोलीस स्टेशन असतं। जर आम्ही हे ॲप पोलिसांसोबत इंटिग्रेट केलं तर पोलिसांना देखील कळणार की कोणीतरी SOS केलं आणि त्यांनी देखील सर्वे चालू केला असता, त्यांनी देखील सर्च ऑपरेशन त्यांचं चालू केलं असतं।